कोंबडा देया रे उठा हो जागे वारण माऊ उठा हो जागे
सुस्वागत. सुरू झालेल्या कार्यक्रमासाठी कृष्णा नवरा, अमोल नवरा, प्रकाश नवरा, सुयश नवरंग, प्रतीक नवरंग, राम नवरंग, संकेत नवरंग, दिनेश नवरंग, अमर नवरंग, संदीप नवरंग, दीपक नवरंग आणि मिलिंद नवरंग या सर्व भावांकडून सुरू झालेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. आम्ही हनुमान सेवा मंडळ त्यांची शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. तसेच नवरंग घराण्याची माहेरवसी श्रीमती सोनीबाई आणि आमच्या माडकी गावातील श्रीमती वासंतीबाई धोंडू धोमन यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हनुमान सेवा भक्ती भाव मंडळ त्यांचे शतशः धन्यवाद. ह्या जगात समोर राहील राधे आपलं प्रेम या जगात समोर राहील. पण राधे ही सर्व लोक हा सर्व समाज राधे माझं नाव घेण्यात तुझं नाव घेते. राधे तुझं नाव घेते. राधा राधे काना ए काना अरे मला आहेस कुठे ए काना पुन्हा सुरू केलं तुझ्या घोड्यांमुळे मला साऱ्या ऋतुवाशांचं ऐकून घ्यावं लागतं. काही त्यामध्ये घोड्या नाही, त्यामध्ये पाळलेला आहे. अरे काय हे सर्व कळतंय मला. पण त्या गोकुळाशांना कोण बरं सांगणार. आणि ह्या गवळणी रोज आपल्या घरी येतात आणि तुला हवं नको ते बोलतात. ते सण नाही होत. त्या घोड्या करणं ते सर्व सोडून दे. मी तुला सर भुकवत होते बघ. आणि तू बायको आली बोला ते माझ्या कानाला ना तुझ्या नादी लावू नको. कारण तुझ्यामुळे मला साऱ्या ऋतुवाशांचं ऐकून घ्यावं लागतं.
अगं शिवाय तुला काय नाही तुझ्या कानाबद्दल बरंच काय सांगायचंय आपण झालं तरी काय सांगू तुला आज लेट ना मी सकाळी सदाम परत गेला बघ परत गेला होय आपण गेलो मी भरतच वाटतो बाजूला तुला काय सांगू बाई आता तुझं काय हे नवीन रे जुनं काल माझी सासू सासू झोपले असताना त्या सासूची दाढीची सासू केलेली ती निघून गेला काल रात्री मी झोपले असताना तुला कृष्ण माझ्या घरी आला आणि माठातील दूध जोडली खाल्ल्यान ते खाल्ला आणि जाताना माझ्या तोंडाला लोण्याच्या आत पुसून गेला बघ आणि सकाळी सासूला वाटले की दोन्ही मिक्स करले मला मारलं तुला मारत पाहिजे म्हणजे तर कृष्ण नसे तुम्ही प्रायडच तयारी केला लोकांना या गोळ्या करणं हे सगळं सोडून दे चल तू घरीच चल ही ना ही कृष्णाच्या नादात तू वेडी झाले तुम्ही समजतातच नाही मी कन्यावळाची राधा आहे आणि तो कृष्ण विश्वविधाता आहे माझं याच्यावर असलेलं प्रेम हे वासनाप्रेम नसून एक भक्तिप्रेम आहे आणि ही राधा म्हणजे भक्तीची धार आहे अगं राधेचं प्रेम पुराण पाण्या येते ना पाण्याला जायचे विचारायच्या पाण्याचं मनसी मला
काय करावे काही सुचत नाही. दररोज गोकुळच्या ओढाने काही ना काही चुकली करून माझ्या घरी येतात आणि माझ्या आईला सांगतात. काल सुद्धा एक वेळ माझ्या घरी येऊन माझ्या आईला सांगत होती, तुझा काना काल माझ्या घरी येऊन पिंपळवाड्याने मटकी पडून जातात मी त्याला पकडले. मी तेव्हा जास्त आहे तिला दर घडवली पाहिजे म्हणून मी माझ्या संकटाला बोलून येतो. पेंड्या अरे पेंड्या, पेंड्या अरे पेंड्या, ओ देवा अरे इकडे अहो कशाला अरे कोकणात मजा आहे. येऊ म्हणताय? होय. अहो आला आला आला. कुठं कुठं शोधायचं काना तुला रे, जीवाचं पाखरू लागली हुर हुरे. काळी कपिला चुकली रानात, सातारू करा डाव्या हो पायात. अहो एवढ्या सकाळच्या घरी अरे ते तुला मी नंतर सांगतो. तुझ्या घरीचा वाकडे होत आहे. वाकडे बोलव त्याला.
अरे पण या वनामध्ये गप्पा झाल्या गप्पत हो हो कसली सांगतोय अरे तुला काय सांगू माझी मोरी हाय तुझी मोरी मोरी हाय हाय मोरी ना हाय मोरी ही हाय हाय मोरी काय मोरी हा मोरी काय अरे आना कुठली हो
वाकून गेलं गेलं आणि वरनं हल्लं पडलं हुलं हुलं हा हुलं हुलं फुलं 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 हा फुलं हल्लं फुलं हल्लं आणि माझ्या अंगाला अंगाला थोडं लागलं हा आणि हल्ली झालं तू हा पुढे गेलं पुढे गेला पुढे गेलो तुला अगली हात लागला अगली हात दगडी दगडी बांध आणि बांध हा आणि लागला आणि अंगावर माझी हा हो एवढ्या सकाळच्या भारी
दिलं तुला पाणी पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे अरे गणित सुचवलं कैलासाची विश्राम धोंडूनवरंग यांच्या स्मरणार्थ पंडित प्रमोद नवरंग यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच नवरंग घराण्याची माहेरवरची संकिता सतीश पांढरे गाव नारदखेरगे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हनुमंत सेवा मंडळ त्यांचे शतचरण धन्यवाद. यमुनेला जाऊनी वंदन करुणी रविराजाला या पुनवेच्या दिसाला Sonia
बघतोय आडोशानी गेली रात्र आली तरुणी सोनियाचा उगवणी गेली रात्र आली तरुणी सोनियाचा उगवणी आता साऱ्यातली मिळवणी त्याच्याकडचं पाणी भरवणी साऱ्यातली मिळवणी त्याच्याकडचं पाणी भरवणी सुंदर बघतोय आडोशानी सुंदर बघतोय आडोशानी गेली रात्र आली तरुणी सोनियाचा उगवणी गेली रात्र आली तरुणी सोनियाचा उगवणी आपले माठ पडेल बघ. समाज तुझं देवानी
आता झालेल्या गवळ्याच्या खास डान्ससाठी सुभाष सोनू नवरंग यांच्याकडून गवळ्यांचा आकर्षक डान्स पाहून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच याच डान्ससाठी आमच्या मानकी गावचे माहेरवासी सौ राजश्री कृष्णा चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या गवळणीमधील जी छोटी गवळण आहे तिच्यासाठी प्रमोद नवरंग यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हनुमान सेवा भक्ती वाट मंडळ यांच्या सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. केलं तर कुठं म्हणावा पाण्याला हे राधे हे राधे हो मेलं माझ्या काकाकडं माझ्या पाठवून काय तुम्हाला माहित आहे अहो आपली सून अहो पाण्यावर गेले किती वेळ दहा पाहिजे पत्ता नाही काय म्हणावं तिला कधी त्याला समजून कधी कधी अजून आली नाही ती आणि तेव्हा तुम्ही बघा ती सून आहे सासू आहे मला तिने ऐकलं पाहिजे जर का नाही ऐकलं लावण्या जोडून टाकून तिच्या समजलं काय बोलायचं ना शिस्तीत तिला एवढे आणि नंतर समजव हो पण आज शिस्त बाळगणार कधी वाढणार एवढी काय लागेल त्याला शिस्तीत अहो येऊ द्या कधी हे बघा त्याला शिस्त तिला शिस्त पाळायला पाहिजे. आज या घरात त्या घरात त्या घरात त्या घरात बाई काय चाललंय काय अहो मी सासू आहे माझा आदर करायला नको का तिथं कधी करीत आल्यानंतर कधी करीत कधी येऊ द्या किती करी अहो ह्या घरात त्या घरात काय तिला सांगते त्या घरात आणि तू काय जागेवर मी सासू आहे सासू या गोकुळात एक कौतुक नव्हतं म्हणतात मला या गोकुळची खूप वाटतो आता गेले कुठे सांगतो कधी येईल कधी येईल अहो तुमच्या तोंडावर काय लागेल काय का बाई होती कुठे का पाण्याला म्हणाले बाई अहो पण किती वेळ झाला मित्रांमध्ये ना का काय करत तुझं जाऊ तिथं पाणी भरतो बाबा 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 काय झालं पाण्यावर गेलो तुला तुझा तो काढ्याला होता देवाला काय होता कृष्णाला होता देव बोला अहो देवाला होता भगवान श्रीकृष्ण हो 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 भगवान भगवान मग पुढं काय करणार हो आम्ही साऱ्या गौरी पाणी भरत असताना माठ फोडला बाय 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 माठ फोडला तुझा देवाला बघा 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 अहो मी म्हटलं ना इथं काहीतरी काळ वेळ आहे काय झालं अहो काय झालं एवढ्या या गोपिकामध्ये माझ्या चुलीतच मार कसं काय फोडला
हे बघा आता सण होत नाही आणि सांगता येत नाही. आपण सण नंदीच्या जवळ जाऊया, नंदीशीचं काय जमूया, नंदीशीचं काय म्हणतो म्हणजे तुटून हे बघा. आणि तुला जमते आपण नंदीच्या जवळ जायचंय, नंदीशीचं काय म्हणायचे, नंदीचं काय म्हणतो ना तो मध्ये तुटून आपण नंदीच्या घराजवळ जायचं ना मग जायचं शिस्तीत. हे बघा माझ्या अंगाला जोती पकडवतोय, तुम्ही चला माझ्या बरोबर हात ओढायचंय, काय सांगता ना तुम्हाला तुरतुर बंद नाही. आणि कळलं ना आणि पुढं काय जर बोलली तर जी फाडून तुझी खबर चला माझ्या बरोबर, या माझ्या बरोबर, या माझ्या बरोबर. आपल्या कानाच्या खोड्यात दर्दची वाढ चालले, तुम्ही जरा समजा भाऊ. ते सर्व काही खरं आहे, पण काही केलं त्याच्या पुढे काही कमी होत नाही. चला आता आपण तरी काय करतो, काही करा पण त्या खोड्या करण्यापासून दूर करा, एवढंच म्हणते. कृष्णा एक विजाव तरी पुरुष आहे, तोच रत्नागिरीचा, या विश्वाचा पालन करता तोच आहे. आणि या जन्मी त्याची आई वडीलचं भाग्य तुला लाभलं, यातच आपल्या दोघांची हे तुमचं तत्वज्ञान राहू दे बाजूला. आता गेल्या तरी कुठे पुन्हा कोणत्या खोड्या करून नाही आला म्हणजे झालं. पाठीकडे म्हातारा मेला गेला बघितलं एखाद्या गडीसारखी धावती गडी मला पण तू कामाला जाणार ना. देवाच्या आई बाबाच्या घरी आलो आपण कसं जायचं, शिस्तून जायला पाहिजे. तुझ्या काही गाडीवर धावते तुमची शिस्त नाही बाबा, चांगला जागा पाहिजे. म्हणून ते विचारते भाजीबाई तुम्ही शांताबाई शांताबाई दिसते. मला सगळे जण शांताबाई म्हणतात, तुमची काय गरज नाही ना. शांताबाई के चलने की आवाज में तुम लोगों ने तेज हो जाती है, हम और रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बस खेल के जैसे झम 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 झम. रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीव्र कमान हमारी ती चक्रा, तुझा गणा कराई पडून तिकडं हमारी ती चक्रा चक्रा नपुरा 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 चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. मंदाबाई शांताबाई के चलने की आवाज में तुम लोगों ने मंदाबाई
शांत बल के चलने की आवाज सुनी तुम लोग तुम्ही बघा. जमले नाही. शांत बल के चलने की तुम्ही पडका लागला, मला माहिती तुम्हाला. येथील बाई, अगं बाई, मी तुझ्याकडे कंगाल लागला बाई. काय केली काय काय झालं? हो सासूबाई हा, मी खूप दमला की सांगू तू नको नको. या बांगड्याला फुटले असते ना बरोबर करून घेतात म्हणजे हा हा. हे बाबा हे बाबा तुम्ही काय ते बोलू नका. मी काय कमी नाही आहे. अहो तंबाखूला तसं मारतात ना, तुला मारतात ना, म्हणून तुम्हाला फुगा. आज देखायचं तुम्हाला बघा विष्णू नाही अबा काळके नाही तुझा तो काळ्या मागे मागे. अहो कृष्णा देव 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 तुझा तो कृष्ण माझ्या सुनेच्या बातम्या आला आणि माझ्या सुनीचा मार्ग का पडला. हो दिवंत बाबा काही नाही सांगा तुम्ही बरं ते जमते. मला सांगा दिवसभर काना घरीच आहे, कुठे बाहेरच गेला नाही. अगं याची माई माझ्या वेळीचं बाई तुला काही खरं वाटणार नाही. असं वाटलं की मला सांगा ना. तुम्हाला काळ्या केसांचं खरं वाटणार नाही, पांढऱ्या केसांचं खरं वाटतं तुम्हाला. अशा पण बायका हो तसं नाही. आता माझ्याकडे दिवसभर काना नाही गेलं नाही सांगणार ना. तुम्ही एवढं सांगताय ना तुझ्यासमोर काना. अरे कृष्णा असं बाहेर आहे भाऊ. काना आजीबाई लोक काय म्हणताय तू काल या प्रभूचे माठ फोडले. नाही आई कुठे बोलते. हा अरे राबडा काल माझी चूल पाण्यावर गेली असताना तिच्या पाठीमागून जाऊन तिच्या मारणार म्हणत नाही म्हणत नाही. काय काय अगं समजो तुझ्या काना समजो. हा काना आता पुढे
वासरा शोध जसी गाय जसा जीव तुझ्या पायी बाळा झाल तुझी आई हो मेरे उताराए वासरा शोध जसी गाय सारा जीव तुझ्या पायी वासरा शोध जसी गाय सारा जीव तुझ्या पायी माझे विचार तुझे आए हो मेरे उताराए वासरा शोध जसी गाय सारा जीव तुझ्या पायी वासरा शोध जसी गाय सारा जीव तुझ्या पायी वासरा शोध जसी गाय सारा जीव तुझ्या पायी वासरा शोध जसी असा जीव तुझ्या पायी अगं खरोखर हे रुपडा म्हणजे एक जीवाला अगं भुरळ पडून गेलं बघ. अरे बाळा तुझं कौतुक करावं ते बरोबर आहे. साक्षात देवच तू अगं समजा तुझ्या बाळा बघा या पोऱ्या करणार डोळ्यात त्रास देणं हे सगळं सोडून दे. होय आई हे सत्य आहे पण हे समजतं नाही. दादा पुत्रचं प्रेम एक भक्तिप्रेम आहे. या प्रेमाची ही सारी लोक बदनामी करतायत. अरे काना मग सत्य काय आहे आई? मी अनायगावाची पत्नी राधा आणि मी पवित्र आहे. पूर्वी माझे स्वामी इंद्रदेव आणि त्यांची पत्नी मी शची क्षीरसागरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी गेले असताना माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की मलाही या भगवंताजवळ स्थान मिळावे आणि ते भगवंतांनी ओळखले व त्यातून मला आशीर्वाद दिला की तुझी इच्छा मी द्वापारयुगात पूर्ण करीन आणि तेव्हा गोकुळात तू राधा म्हणून जन्म घेशील आणि मी तुझा भक्ती म्हणून स्वीकार करीन. हीच मी राधा. होय राधे राधे राधे. यापुढे ही सारी लोक हा सारा समाज
राधे माझं नाव घेणे ते तुझं नाव किती राधे तुझं नाव किती राधा कृष्ण राधा राधा कृष्ण की जय, राधा कृष्ण की जय, राधा कृष्ण की जय. वा वा येते. अरे बाबा म्हणजे तुझी माता पिता ज्याने जन्म दिला अहो ऐकलं का त्या आनंदाच्या प्रसंगी अहो ऐकलं का या आनंदाच्या प्रसंगी मी माझ्या म्हाताऱ्याचं छोटंसं नाव घेते बरं. आता रे आता काय घ्यायची आवश्यकता आहे का. अहो घेऊया पण नाव घेऊ का तुम्ही बघा जर बोलत नाही तर पुढचा कार्यक्रम होणार कसा काय असू द्या चला. अहो वाटायला तर त्याला शिरा तुझ्या अशी गेलो होता वाटाणे शिरा काय पण लोक सांगू नको वाटाणे शिरा. हो वाटाण्याचा केला शिरा त्यात होते खोबऱ्यात किसून माझ्या उत्तमराव बसते रुसून त्यांना घेते ताटून बसून. आई बाबा तुम्ही या उठा दे. राधे, सरांनी आपली माती खाल्ली आहे. सारे डोळे माती वाचून गेला. जय. गवळणी नो अशा बाहेर पाहू. तुझ्या
तुझला माझ्या मना